समजा एखाद्या वेळेस तुम्हाला अशा ट्रॅपमध्ये तुम्ही अडकलात की तुम्हाला तिथून आता सुटका होणं शक्यच नाही. तुम्हाला वाटलं आपण सिक्युअर होतो, पण अचानक तुमच्या लक्षात आलं की अरे आपण तर आता अडकलोय. ज्या गोष्टीमुळे दुर्घटना होऊ नये त्यासाठी अगोदरच थोडासा संशयपूर्ण विचार जर केला, इतरांना दोषारोप न करता आपण आपली काळजी घेणे हे आपल्यासाठी खूप महत्वाचे. तर त्यांच्या भरोशावर जर तुम्ही मुलांना सोडून जात असाल तर ही खूप मोठी गोष्ट आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. प्लीज स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आपण रोजच बातम्या पाहतो, पण काही घटना अशा घडतात की ज्या फक्त बातम्या नाही राहत, तर त्या आपल्या मनाला सुन्न करून टाकतात आणि एक प्रश्न विचारायला भाग पाडतात. अशीच ही घटना आहे. पुणे या परिसरामध्ये घडलेली ही अतिशय निंदनीय आणि घोर वाईट अशी घटना घडलेली आहे. त्याच्याबद्दल माझ्या म्हणजे तीव्र भावना आहेत. परंतु या घटनेला पाहिल्याच्या नंतर एक प्रश्न माझ्या मनामध्ये आला, जो की मला आपल्या या युट्यूबच्या परिवाराबद्दल शेअर करावा असा वाटला. आणि तो म्हणजे काय की खरंच आपली मुलं आज समाजामध्ये सुरक्षित आहेत का? होय मित्रांनो, प्रत्येक पालकाने आणि प्रत्येक मुलाने हा व्हिडिओ पाहणं तेवढंच आवश्यक आहे. कारण काय की ही जी घटना घडलेली आहे ना, ही घटना कोणाच्याच सोबत घडू नये. आजकाल धोका फक्त अनोळखी लोकांपासूनच नसतो, तर कधी कधी ओळखीचे विश्वासू वाटणारे लोक देखील चुकीचे असू शकतात. हो की नाही? तुम्ही बोला, याबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की नोंदवा. धोका फक्त अनोळखी लोकांपासूनच होत नाही, तर कधी कधी ओळखीचे वाटणारे लोक देखील चुकीचे असू शकतात. याचा अर्थ असा नाही की आपल्या शेजारी पाजारी, आपल्या अवतीभोवती असणारे लोक सगळेच वाईट आहेत, असं नाहीये. पण काळजी आणि सुरक्षा ह्या दोन गोष्टीबद्दल विचार केला गेला पाहिजेच ना. म्हणून आज आपण आपल्या मुलांच्या सुरक्षेबद्दल बोलणार आहोत आणि पालकांनी आपल्या मुलांची कशी काळजी घ्यावी, म्हणजे काय काळजी घेतली पाहिजे, मुलांना काय शिकवणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा माहितीये का? आज आपल्या पाल्यांना आपण गुड टच आणि बॅड टच म्हणजे काय हे शिकवणं गरजेचं आहे. आई वडिलांनी केलेली माया एक प्रकारची असते आणि शिक्षकाने दिलेली शाबासकी ही देखील एका विशिष्ट प्रकारची असते. पण याला गुड टच म्हणतो आपण. पण बॅड टच म्हणजे काय की ज्या स्पर्शाने आपल्या मुलाला अस्वस्थ वाटते आणि भीती वाटते आणि ती गोष्ट तो शेअर नाही करू शकत. मित्रांनो, मला सांगा, तुम्ही पालक आहात, तुम्ही आपल्या पाल्यांसोबत अशा मुद्द्यांवर कधी बोललायत का? तुमचे लेकर बाळ, भाचा भाची, जे काही परिवारातील लोक आहेत, मुलं आहेत, यांनी कधी आपल्या पाल्यांसोबत एवढं मोकळं बोललंय का? आपल्या समाजामध्ये ह्या गोष्टींना बोललंच जात नाही. आणि मग जेव्हा ह्या लेकरांवर ह्या गोष्टींचा प्रसंग येतो आणि अशा प्रकारे त्या विविध क्षेत्रामधून त्यांना जावंसं लागते ना, त्यावेळेस ही मुलं येतात, गोंधळून जातात. त्यांना व्यक्त कसं व्हावं हे समजत नाही. कारण या विषयावर कधी मोकळे मनाने कधी कोणी बोलतच नाही. कोणताही स्पर्श जर तुला आवडला नाही तर तो चुकीचा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लपवायचं नाही, लगेच सांगायचं. असं आपण आपल्या मुलांना सांगतो का? पालकांनी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या पाल्यांच्या, मुलांच्या, लेकरा बाळांच्या सेफ्टीसाठी काय केलं पाहिजे, फक्त याविषयी मी 10 पॉइंट सांगणार आहेत. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की प्लीज हे 10 पॉइंट काळजीपूर्वक ऐका. माझ्यापेक्षाही तुम्ही जाणकार आहात, परंतु या विषयावर आपण कधी ओपनली बोलत नाही. मित्रांनो, आपण आपल्या पाल्यांना, लेकरांना समज दिली पाहिजे आणि त्यांच्याशी मोकळेपणानं बोललंही पाहिजे. आणि त्यांना देखील बोलणं आपण ऐकून घेण्याची, त्यांचे बोलणे आपण ऐकून घेण्याची आपल्याला देखील त्यांची सवय लागली पाहिजे, जेणेकरून ते आपलं डेली काय घडलेलं आहे ते आपल्याला सगळं मनातलं सांगतील. बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालकासाठी 10 महत्वाचे पॉइंट काय असणार आहेत त्याच्यावर बोलणार आहोत मित्रांनो. परंतु तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो, चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण याच्यामधून मला तुमच्या लाईकची याची अपेक्षा नाहीये, परंतु यातून जर आपण आपल्या लेकरा बाळांना जास्त जर सिक्युअर बनवू शकलो तर त्यांचं भवितव्य आपण सुरक्षित करू शकतो. नाहीतर लहानपणातच किती 4 वर्षाच्या बालिकेवर असे वाईट प्रसंग येण्याची वेळ, आणि तेही एवढ्या वयोवृद्ध माणसाकडून. ठीक आहे, त्याचं बॅकग्राऊंड
तो गुन्हेगारच होता, परंतु तसं नाहीये. समाजात इतर ठिकाणी अशा घटना घडू शकतात की नाही. तर सेफ्टी म्हणून आपल्याला हे काय काळजी घ्यायची. मित्रांनो, आता आपण त्या मुद्द्यांविषयी बोलणार आहोत जे की सर्व पालकांनी आपल्या मुलांच्या सिक्युरिटीसाठी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि हे मुद्दे आपण काळजीपूर्वक ऐकावे, मी तुम्हाला अशी विनंती करतो. आता सर्वात पहिला मुद्दा आहे की आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच गुड टच आणि बॅड टच याच्याविषयी त्यांना माहिती दिली पाहिजे. आता एक्झॅक्टली गुड टच आणि बॅड टच काय याविषयी बऱ्याच पालकांना माहित आहे, पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी म्हणून सांगत आहे की असा जो स्पर्श असतो ज्यामुळे ना विद्यार्थ्यांना, मुलांना इन्सेक्युअर वाटतं, आणि तसं वाटलं की लगेच समजून घ्यायचं की हा एक बॅड टच आहे. आणि जर फॉर एक्झाम्पल जर आपल्याला कोणी आशीर्वाद देत असेल तर आपल्या डोक्यावर हात ठेवतो, पाठतो पडतो, तर हो, इट्स ओके. पण त्यातून जर काही वेगळी जाणीव होत असेल तर त्याच्यावर विचार केला गेला पाहिजे. हे थोडंफार आपण आपल्या स्तरावर आपल्या मुलांना लक्षात आणून देणं गरजेचं आहे. आता प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे, त्याच्यामुळे जास्त डिटेल एक्सप्लेन न करता आपण मुद्देसूद त्याची माहिती पाहू. मुद्दा नंबर 2 की पालकांनी लक्षात काय ठेवायचं की आपण आपल्या मुलांना काही लोक ओळखीचे आहेत म्हणून सुरक्षित आहेत असं जर आपण मानत बसलो तर ते देखील चुकीचं आहे. मित्रांनो, कोणीही व्यक्ती असो, तो ओळखीचा असो किंवा अनोळखी असो, अनोळखी विषयी तर विषयच येत नाही, पण ओळखीचा जरी असेल तरी देखील आपण काळजी घेणे गरजेचं आहे. एक भरलेलं कुटुंब आहे, आई वडील, आजी आजोबा सगळे एकत्र, आणि त्यांची देखील नातवंड असतील तर आपली लहान मुलं त्यात मिक्स व्हायला हरकत नाही, परंतु ते देखील माहीत असणं आवश्यक आहे. आता आपण कोणावर व्यक्तिगत दोषारोप करत नाही, परंतु समाजामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत ना त्याच्यावरून आपण जागरूक राहणं गरजेचं. जागरूकता, ज्या गोष्टीमुळे दुर्घटना होऊ नये त्यासाठी अगोदरच थोडासा संशयपूर्ण विचार जर केला, इतरांना दोषारोप न करता आपण आपली काळजी घेणे हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आणि आपल्या मुलांसाठी महत्वाचे. 3 नंबरचा मुद्दा आहे की आपली मुलं कुठे जातात, कोणासोबत जातात याच्यावर नेहमी लक्ष ठेवा. मग तो मुलगा लहान असेल, अगदी घराच्या बाहेर खेळायला लागलेला असेल, किंवा मग पहिल्या वर्गापासून 10वी पर्यंतच असेल, किंवा कॉलेज लाईफ मध्ये जाणार असेल, कुठेही जात असेल तर लक्ष ठेवा. कोणासोबत जात आहे ते लक्ष ठेवा, त्याची संगत काय आहे हे लक्ष ठेवा. कारण याच्यावरून त्याच्या मनावर आणि त्याच्या वागण्यावर परिणाम होतात आणि त्याच्यावर देखील काही प्रसंग घडण्याची वेळ येऊ शकते. म्हणून आपल्या मुलांवर वॉच ठेवा. मित्रांनो, जर तुम्हाला प्रत्येक मुद्दा ऍक्सेप्ट होत असेल तर देखील कमेंट करा, आणि जर कुठे वाटलं की नाही सर तुम्ही जे सांगता ते चुकीचं आहे किंवा मी या मताशी सहमत नाही, तर प्लीज कमेंट देखील करा. 4 नंबरचा मुद्दा आहे की आपल्या मुलांना आपण नो म्हणायला सवय लावली पाहिजे, नाही म्हणायची सवय लावली पाहिजे. ही एखादी गोष्ट आहे, आता चांगले काम करायला नाही म्हणा असं म्हणत नाहीये, पण जर एखादा अनोळखी व्यक्ती आपल्या मुलांना काही गोष्टीमुळे तो जर इन्स्पायर करत असेल आणि आपल्या मुलांना आपल्याशी शेअर करायला ते योग्य वाटत नाही म्हणून ते त्यात वाहत जातात, तर सरळ सांगायचं, वेळेवर स्पष्ट नाही म्हणायचं. नाही म्हटल्याने तो विषय तिथेच थांबू शकतो. समोरच्याच्या ऍक्टिव्हिटीजला तिथे एंटरटेनच होत नाही. आधीच नो म्हटलं की विषय संपला. मुलींच्या बाबतीत देखील हे महत्वाचं आहे. वेगवेगळ्या वयामध्ये त्यांना वेगवेगळे प्रपोजल्स येताना दिसून येतात, आणि ह्या गोष्टी आजची जी फॉरवर्ड जनरेशन आहे याच्यामध्ये बऱ्याच होताना दिसतात. मग काय की वेळेवरच नाही म्हणायचं आणि आपण आपल्या मर्यादेत राहायचं, नाही म्हणायला सवय लावायची. मित्रांनो, आता 5वा मुद्दा बघा की घरात आपलं जे वातावरण आहे ते कसं असलं पाहिजे. घरात असा माहोल असला पाहिजे, असं वातावरण असलं पाहिजे की आपलं मूल घाबरून काहीच लपवणार नाही. नाही तर आपल्या इकडे काय होते, हो आला मोठा अंकल आहेत, ते अंकल विषयी असं बोलतात का, अरे हा काय प्रकार आहे, अरे तुला कळत नाही का, आजोबाच्या वयाचे आहेत ते तुझ्या आणि तू त्यांच्याविषयी असं बोलतो, मूर्ख, समजत नाही तुला, आजोबांच्या वयाचे आहेत ते त्यांच्याविषयी असं बोलतेस, समजत नाही का तुला. म्हणजे असं जर आपण आपल्या मुलांना जर सतत टोकत राहणे गोष्ट वेगळी, पण त्यांना दटावणे, घाबरवणे किंवा रागवणे ह्या जर गोष्टी जर घडत असतील ना,
तर मुलगा किंवा मुलगी कधीच तुमच्याशी मोकळेपणाने बोलणार नाही. त्यांना बोलतं करावं लागणार आहे. घरात असं वातावरण ठेवा की त्याने काही जरी सांगितलं शांत डोक्याने ऐका. खरंच असं आहे का? एकदम रिॲक्ट होऊ नका. त्यावर विचार करा, ऑब्झर्वेशन करा आणि नंतर मग काय, तोपर्यंत बालकांवर लक्ष ठेवायचं मात्र आणि नंतर त्याच्यावर रिॲक्शन द्यायचे मित्रांनो. म्हणून घरातलं वातावरण नेहमी मूल घाबरून जाणार नाही असं ठेवायचं आहे. 6 नंबरचा मुद्दा बघा मित्रांनो, आपलं जे मूल आहे म्हणजे मुलगा किंवा मुलगी कुठेही जरी जात असेल, तो शाळेत जातो किंवा ती शाळेत जाते, ती बाहेर खेळायच्या ठिकाणी जाते, मग ती लहान वय, मध्यम वय किंवा मोठं वय जरी असेल तरी देखील लक्ष ठेवायचं की प्रत्येक ठिकाणी, खेळाच्या ठिकाणी, शाळेच्या ठिकाणी किंवा इतर कुठे शिकवणीसाठी जर जात असतील तर त्या ठिकाणी आपण चौकशी करायचं आहे. संबंधित शिक्षक ट्रस्टवर्दी आहेत याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा, क्रॉस चेक करायचंय. ट्युशन वरून निघालेला मुलगा घरी पोहोचला नाही तर मग फोन करून विचारू शकता. शाळेतून निघालेले विद्यार्थी घरी येण्यासाठी 2-2, 3-3 तास लावत असतील तर मग बाकीचा वेळ कुठे जातो? ह्या गोष्टी देखील चर्चेच्या म्हणजे लक्ष देण्याच्या आहेत पालकांना. आणि अर्थातच जागरूक पालक हे असं करतात, लगेच एक फोन लावला की ताबडतोब आपल्या बालकाची अपडेट आपल्याला मिळते. त्याच्यामुळे अनावश्यक त्या ठिकाणी योग्य अयोग्य वेळ घालवायची गरज नाहीये. सरळ आपल्या घरी येण्याची सवय लावायची आहे आणि त्याची चौकशी करत राहायची. 7 नंबरचा मुद्दा आहे की आपलं जी मुलं आहेत त्यांना एकटं सोडताना नेहमी विचार करा की परिस्थिती सुरक्षित आहे का? तुम्ही आता जॉबला जातात, तुम्ही दोघे जणी जॉबला जाता फॉर एक्झाम्पल, पण मग तुम्ही तुमच्या मुलांना शेजारी सोडता किंवा कोणा नातेवाईकाकडे सोडता किंवा घरी एखादी अशी म्हातारा व्यक्ती किंवा दाई आपण जे म्हणतो त्याला केअर घेणारे, तर त्यांच्या भरोशावर जर तुम्ही मुलांना सोडून जात असाल तर ही खूप मोठी गोष्ट आहे. दॅट मे बी द बिगेस्ट रिस्क फॉर यू ऑल, इजंट दॅट? ही गोष्ट म्हणजे असं पूर्ण ब्लाइंड विश्वास ठेवायचा नाही. आवश्यकतेनुसार घरामध्ये सीसीटीव्ही मध्ये पण असायला पाहिजे, सीसीटीव्ही लावावे. आता प्रत्येक कुटुंबामध्ये शक्य नाही आहे, पण जे लोक सॅलरीड आहेत त्यांच्या बाबतीत असते की आपल्या मुलांना ते एकटं सोडतात, त्यांना हव्या त्या सगळ्या फॅसिलिटीज देतात, मोबाईल, लॅपटॉप, खायची वस्तू आहे ना, आणि परंतु एखादा एक केअरटेकरच्या हवाली करून जात असताना सदैव लक्षात ठेवायचं, कुठेही कोणाच्या परिवारामध्ये कुणाच्याही घरी सोडताना काळजी घ्या किंवा ते खरंच सुरक्षित आहेत का आपली मुलं हे ना, याची काळजी घ्या. 8 नंबर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मोबाईल. आता मोबाईलचा वापर करणे ही काळाची गरज झालेली आहे. मोबाईल हे फक्त आता काय की बोलण्याचं, संभाषणाचं साधन राहता, तो शिकण्याचं एक माध्यम झालेलं आहे. त्या माध्यमातून आपण विविध ज्ञान देखील मिळवतो, म्हणून ही गरजेची वस्तू झाली मुलांच्या शिक्षणासाठी. परंतु मोबाईल आणि इंटरनेटचा वापरावर देखील आपल्याला काळजीपूर्वक लक्ष ठेवावं लागेल. मुलं जर असे शिकण्याच्या वयामध्ये असतील तर त्यामध्ये काही सेटिंग्स असतात ज्या आपण करून ठेवल्या तर अनावश्यक कंटेंट आपल्या मुलांच्या मानसिकतेवर परिणाम करणार नाही. आता जसं मुलं बाहेर मुलांच्या संपर्कामध्ये येतात तर त्यांना अनेक गोष्टीविषयी माहिती होते. त्याच्यामुळे आपल्या मुलांचे जे मोबाईल्स असतात हे सतत चेक करणं गरजेचं आहे आणि त्यामधून एक पॉझिटिव्ह कन्व्हर्सेशन ठेवून ट्रान्सपरन्सी ठेवायला पाहिजे. आपल्यापासून आपल्या मुलांनी कोणती गोष्ट लपवायला नको, हे फार महत्वाचं आहे. त्यांनी मोकळ्या मनाने आपल्याला सगळं शेअर केलं पाहिजे. या गोष्टीवर खरंच सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं याविषयी तुम्ही देखील कमेंट करा मित्रांनो. कारण बऱ्याच ठिकाणी आई किंवा वडील किंवा दोघेही जण जॉब करणारे असतात. अशा वेळेस मुलांची जी काही भावनिकता असते ना, तर त्यांना असं वाटतं की मी आता एकटाच आहे आणि मला काळजी घेणारं कोणीतरी असलं पाहिजे. म्हणून अशा भावनेतून ते कुठे ना कुठेतरी असा व्यक्ती शोधतात की ज्याच्यामुळे ते भावना व्यक्त करू शकतील किंवा इतरही काही ज्या काही त्यांना मनामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत त्या शेअर करू शकतील. मग अशातून मोबाईलवर संपर्क होतात किंवा एखाद्या फेसबुक, इन्स्टा अशा माध्यमातून अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात जर आहे आपले विद्यार्थी, आपले बालक जर राहिले गेले तर त्यामुळे काय होते की भविष्यामध्ये आपल्याकडून मोठी चूक होऊ शकते. ही चूक टाळायची असेल तर मोबाईल, इंटरनेटच्या वापरावर खूप काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. मित्रांनो, मी कोणाला घाबरवत नाही, पण हे मुद्दे आज काळाची गरज झालेली आहे, याच्यावर चर्चा करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल सर आम्हाला या गोष्टी माहित आहेत, पण
समाजामध्ये अशा अनेक गोष्टी घडतात ना, त्या घडून गेल्याच्या नंतर त्याच्यावर बोलणं हे काही फार उपयोगी ठरत नाही. म्हणून अगोदरच काळजी घेणं ही खूप महत्वाची आहे. 10 नंबरचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या मुलांवर विश्वास ठेवा. होय, तुमचा तुमच्या मुलांवर विश्वास असला पाहिजे. ते जे सांगतात त्यात तथ्य आहे याच्यावर तुम्ही विचार केला गेला पाहिजे. जर गोष्टी अशा गोष्टीमध्ये सेन्सिटिव्ह असतील ना, तर तुम्ही त्यांच्यावर अगोदर विश्वास ठेवा. पण त्याच्यामध्ये क्रॉस चेक पण असणं गरजेचं आहे. काही पालक एवढे पॉझिटिव्ह असतात आपल्या मुलांच्या बाबतीत की नाही नाही, आमचा मुलगा म्हणजे करूच शकत नाही, आमची मुलगी म्हणजे हा विषय येतच नाही. अरे हा आपला देखील समज असू शकते, कारण तुमचा मुलगा हा तुमच्या संपर्कात लहान होता तोपर्यंतच जास्त होता, आणि आता जेव्हा मोठे झालेले आहेत तर तेव्हा ते इतर विद्यार्थ्यांच्या मुलांच्या संपर्कात येत आहेत आणि त्यातून नवीन गोष्टी शिकत आहेत. काही गोष्टी ते लपवत आहेत तुमच्यापासून, पण हे तुम्हाला खरं वाटत नाही. मग हे क्रॉस चेक पण करता आलं पाहिजे. डाऊट घेऊन त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं. हो मित्रांनो, किती जरी समोरचा चांगला असेल व्यक्ती, तरी देखील एक डाऊट, निगेटिव्ह डाऊट, पण तो फायद्यासाठी, त्याच्यावर आरोप न करता ऑब्झर्वेशन, आणि अशा सततच्या ऑब्झर्वेशन नंतर जर डाऊट निघून गेला तर मात्र ठाम विश्वास ठेवू शकतो. क्रॉस चेक करा. ब्लाइंड फेथ, आंधळा विश्वास ठेवू नका. आहे की नाही मित्रांनो? ह्या झाल्या आता पालकांच्यासाठी महत्वाच्या गोष्टी, आणि एकदम 2-3 मुद्द्यात आता माझ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी आणि लेकरांसाठी गोष्टी सांगतोय. 2-3च मुद्दे आहेत. प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा, कारण महत्वाचे. मुलांनो, आता हा भाग तुमच्यासाठी. काय की कोणी काही जर चुकीचं करत असेल तर लगेच आपल्या आईवडिलांना सांगा. हो, हे मुलं, तुम्ही काय बाहेर खेळता आणि तुमच्यासोबत कोणी काही चुकीचं करत आहे की नाही, जे की तुम्हाला ऑकवर्ड वाटते, लगेच आपल्या आईवडिलांना सांगा. दुसरी गोष्ट, तुम्ही कोणासोबतही एकटं जायचं का नाही. अनोळखी माणूस, मग तो चॉकलेट देतो, अंकल आहे, आंटी आहे, शेजारचे काका आहेत, काकू आहेत, नाही, एकटं कोणाच्याही सोबत जायचं नाही. लहान मुलांना सगळ्यात मोठी गोष्ट काय असते की त्यांना काही कोणी खेळाच्या वस्तू देण्याचं आश्वासन देते, कोणी काही चॉकलेटचं आश्वासन देते, आणि त्याच्यामुळे मुलं हे भारावून जातात आणि वाहत जातात. नाही मुलांनो, अजिबात कोणाची काहीच घ्यायची वस्तू नाही, अनोळखी लोकांसोबत जायचं नाही, आणि त्याच्यानंतरचा मुद्दा, कोणी काही दिलं तर ती वस्तू घ्यायची नाही. आपल्या आई वडिलांनी विचारूनच सगळं करायचं, आणि त्यांना स्पष्ट सांगायचं. राग आला तर चालते की नाही, मला माझ्या आई पप्पांनी सांगितलंय की कोणाकडून काहीच घ्यायचं नाही. अनोळखी व्यक्तीकडून काही घेणं हे खूप महागात पडू शकते मित्रांनो. मी एक्सप्लेनेशन न करता तुम्हाला मुद्दे सांगत आहे, त्याच्यामुळे ह्या मुद्द्यावर फोकस कराच. जर धोका वाटला तर, आता समजा एखाद्या वेळेस तुम्हाला अशा ट्रॅपमध्ये तुम्ही अडकलात की तुम्हाला तिथून आता सुटका होणं शक्यच नाही. तुम्हाला वाटलं आपण सिक्युअर होतो, पण अचानक तुमच्या लक्षात आलं की अरे आपण तर आता अडकलोय. पण हे होत असतानाच तुम्ही काय करू शकता, 4 लोकांमध्ये येऊ शकता, गर्दीमध्ये या, आरडाओरडा करा. त्याच्यामुळे काय होते, तुमच्याकडे समाजाचं लक्ष जाते आणि समाज तुम्हाला त्यामधून वाचवू शकतो. म्हणून लगेच लक्षात आलं, धोका वाटला की जोरात ओरडा, आवाज करा, आणि प्रसंगावधान राखून आपल्यापर्यंत आपला मेसेज पोहोचवा, जेणेकरून आपली सुरक्षितता वाढेल. मित्रांनो, पालकांनो, हे मुद्दे तुम्हाला कसे वाटले हे देखील नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तुमची चूक आज नाही आहे, परंतु ही चूक कोणाची असू शकते, त्या व्यक्तीची असू शकते. पण आपण जर आपल्या मुलांना हे शिकवलं नाही तर त्यांना मग वेळ शिकवेल, समाज शिकवेल. पण हा समाज कसं शिकवेल, कोणत्या मार्गाने शिकवेल, हे तुम्ही सांगू शकत नाही, मी सांगू शकत. मग आपल्या हातात आज काय, की आज आपण आपल्या मुलांना काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत. याच्यासाठी त्यांचा क्लास घेण्याची गरज नाही. बस संध्याकाळी दररोज तो आला की तुमच्याशी भडाभड मनातलं मोकळं करून बोलला पाहिजे. तुम्ही देखील त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलले पाहिजे. हे जर होत असेल, संभाषण होत असेल, तर सगळं सुरक्षित राहू शकतं. गोष्टी वेळेच्या आधीच लक्षात येऊ शकतात. त्याच्यामुळे लोकांनी आपल्या मुलांना कोणत्या पद्धतीने शिकवतील, त्यांच्यावर काय वेळ येईल, याच्या आधीच आपण सावध व्हायला पाहिजे. हे मुद्दे तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की नोंदवा. याच्या व्यतिरिक्तही काही राहिलं असेल, काही वाटत असेल किंवा माझं काही चुकलं, तुम्ही हे सांगा. पण आपण कोणाला दोषारोप करत नाही. आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, शिक्षकांना, कुठल्या जो काही कंपोनंट आहे ज्याच्यामध्ये आपला मुलगा इन्व्हॉल्व असते, त्याला आपल्याला दोष नाही द्यायचा.
पण या सिस्टीम मधून काही जर चुकीचं घडलं तर मग नंतर पश्चातापाची वेळ येऊ नये यासाठी हा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल. मित्रांनो, महत्वपूर्ण वाटला असेल तर आपल्यासारख्याच इतर फॅमिलीजला सिक्युअर होण्यासाठी प्लीज आपल्या 2-3 पालकांना हा शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या विषयावर जागरूकता निर्माण होण्यासाठी मदत होईल आणि आपल्या मुलांना आपण सुरक्षित ठेवू शकू. त्यामुळे पुन्हा एकदा मी तुम्हाला शेवटची विनंती करतो की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक माहितीसाठी या व्हिडिओला सबस्क्राईब करून इतर मित्रांपर्यंत देखील पोहोचवा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स मिळत जातील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन माहितीवर. तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद.